गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। प्रशासकीय राज संपून लोकराज्याला सुरुवात। पेण पंचायत समिती सभापती स्मिता पाटील तर उपसभापती संजय डंगर। गेली 3.5 वर्ष पेण पंचायत समितीवर प्रशासकीय राजवट होते, मात्र आज पेण पंचायत समितीचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती आले असून पेण पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता आली आहे। सकाळच्या सत्रात पक्ष कार्यालयात जिल्हा अध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये सभापती म्हणून 1.25 वर्षासाठी माजी जिल्हा परिषद सभापती स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील यांच्या पत्नी स्मिता पाटील यांना सभापती म्हणून आणि संजय डंगर यांना 1.25 वर्षासाठी उपसभापती पद म्हणून कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यानंतर सर्व पंचायत समिती सदस्य पेण पंचायत समितीमध्ये जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडे सभापती व उपसभापती पदाचे उमेदवारी अर्ज भरले। निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी इतर कोणाचेही उमेदवारी अर्ज न आल्याने सभापती म्हणून स्मिता प्रमोद पाटील आणि उपसभापती म्हणून संजय कमलाकर डंगर यांची बिनविरोध घोषणा केली। तदनंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी सभापती उपसभापती तसेच सर्व नवनिर्वाचित सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील यांनी सभापती स्मिता पाटील यांना सभापतीच्या खुर्चीमध्ये विराजमान केले। यावेळी पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील व नगरसेवक उपस्थित होते। त्यानंतर मोठ्या प्रमाणात सभापती व उपसभापती यांना समर्थकांकडून शुभेच्छा देण्यात आले। त्यानंतर उपसभापती संजय डंगर यांना देखील त्यांच्या खुर्चीमध्ये ॲडव्होकेट निलिमा पाटील यांनी विराजमान केले। त्यानंतर शेवटी खासदार धैर्यशील पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सभापती व उपसभापती यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। एकंदरीत 3.5 वर्षाचा प्रशासकीय राज संपून आजपासून पेण पंचायत समितीमध्ये लोकराज्याला सुरुवात झाली आहे। यावेळी सभापती व उपसभापती यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। संधी दिली आहे। सगळे पदाधिकारी आपले सर्व जे निवडून आलेले पंचायत समितीचे मेंबर ते सगळे आभार मानतायत। आमचे ज्येष्ठ नेत्यांचे भारत साहेब धैर्यशील पाटील रवी शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडून आणणार। आज खरंच आनंदाचा दिवस आहे। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या माध्यमातून आज इथे सभापती आणि उपसभापती याची निवड झालेली आहे। भारतीय जनता पार्टीचं आज पेण पंचायत समितीमध्ये कमळ फुललेलं आहे, त्यामुळे ती एक आनंदाची बाब आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे दमदार नेतृत्व असणारे फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादानं या राज्यामध्ये अनेक कार्यकर्ते काम करत असतात। परंतु पेण तालुक्यामध्ये आदरणीय खासदार धैर्यशील दादा पाटील, आदरणीय आमदार रवी शेठ पाटील साहेब आणि आमचे या रायगड जिल्ह्याचे प्रमुख धारप साहेब यांच्या मार्गदर्शनाने येथील कार्यकर्ते काम करत असतात आणि आमच्या सर्व पक्षाच्या जबाबदारीने ही जनतेने आमच्यावर दिलेली एक जबाबदारी आहे आणि जनतेचे प्रश्न आणि जनतेच्या समस्या सोडवण्यामध्ये आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करू एवढं मात्र आम्ही सांगितलं। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।